एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. शरद पवार आता पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या चर्चा करून ठरवू. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल तर मनसे सोबत आली येतील ना, सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोममधल्या डोमकावळ्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय आहे? मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे. त्याच्यामुळेच तर काल त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता. अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू. तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू. नाही, पण राऊतसाहेब असं होतंय का की राज ठाकरे, उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडता आहेत युती संदर्भात, पण राज ठाकरे किंवा मनसेकडून त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. असं तुम्हाला कोणी सांगितलं? सकारात्मक प्रतिसाद नाही किंवा एकतर्फी प्रेम आहे का? हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना, किंवा अनारकली नाही आहे. प्रत्येकजण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो. या राजकीय घडामोडी आहेत, याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा, एकजुटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरेजी असतील, व्यवस्थित सगळे समंजसपणानं काम करतील. राऊतसाहेब, फडणवीस कालच्या शिवसेना युबीटीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही गोलबच्चर लोकांना उत्तर देत नाही, तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन असा काय फरक पडणार? हे फडणवीसांना विचारा ना, काय फरक पडेल ते त्यांना विचारा. फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी. ती काही त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं. चला बोलिए. एकनाथ शिंदे क्या आवाज़ उठा सकते हैं? उनका क्या आवाज़ है? उनका आवाज़ क्या है मुझे बताइए. एकनाथ शिंदे का आवाज़ क्या है? एकनाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है. उनका जो आवाज़ है वो अमित शाह का आवाज़ है. उनके पार्टी के मुखिया अमित शाह है. जो अमित शाह को चाहिए वही वो बात करेंगे.